महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा, निषेध व धरणे आंदोलन. महाविकास आघाडी आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना व बदलापूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेविरोधात निषेध मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार हरीश काळे यांना मयुरीताई काळे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्यामुळे अवघ्या 8 महिन्याच्या काळामध्ये पुतळा कोसळून केलेल्या अवमानाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. तर बदलापूर येथील चिमुकलीच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध या प्रसंगी धरणे व निषेध आंदोलनातून करण्यात आला. भ्रष्टाचारी व महिलांवर होणाऱ्या अत्याचारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध या आंदोलनातून व्यक्त केला गेला. महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेच्या मनामध्ये चीड निर्माण होणाऱ्या घटना सातत्याने घडत आहे. पुतळ्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केल्यामुळे अवघा 8 महिन्याच्या काळामध्ये पुतळा कोसळला. या घटनेबाबत सर्वांना अवगत आहे. घडलेल्या गंभीर घटनेची केंद्र व राज्य शासनाने साधी दखल घेऊन जबाबदारी निश्चित केली नाही. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्यामुळे जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा. तसेच या शासनाच्या काळामध्ये महिला व शाळेमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थी सुरक्षित नाही. नुकतीच बदलापूर येथे चिमुकलीच्या अल्पवयीन विद्यार्थीवर झालेल्या अत्याचाराची अमानवीय घटना घडली. ही बाब निंदनीय आहे. सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या दोन्ही घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवून निवेदन सादर करण्यात आले आहे. सर्वांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती असे निवेदनात नमूद केले आहे.